म्हणजे सत्तेपेक्षा सेवा महत्वाची. नक्कीच, कारण सत्ता हे साधन आहे, सेवा हे ध्येय आहे. आणि मी ध्येय माझ्या सेवासाठी मी ध्येयनिष्ठ आहे. कदम डॉक्टर ही एक चळवळ आहे की ब्रँड? घराणेशाही असणे आणि तुम्ही नेतृत्व करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घराणेशाही असून सुद्धा नेतृत्व करता येत नाही, कारण विचाराचा वारसा लागतो. त्यामुळे जोपर्यंत एखादा सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलमध्ये जाताना आणि येताना हसतमुख येत नाही, तोपर्यंत मी हा लढा चालू ठेवणार. एक यशस्वी उद्योजकता लपलेली असते, तिला फक्त एका चांगल्या सपोर्टची गरज असते. पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यात तशा बऱ्याच समस्या आहेत, पण आता हळूहळू पुणे स्मार्ट सिटीकडे हे करतंय. जास्त मानसिक तणाव खूप. ह्या मानसिक तणाव घालवण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकाल? तुम्ही गाणी ऐका, स्वतःला आनंदी ठेवा, कारण शेवटी हॅप्पी माइंड असेल तरच हेल्दी बॉडी राहील. सही आहे. नमस्कार मित्रांनो, पुण्याच्या मनात आशेचा एक नवीन किरण उगम पावत आहे. राजकारणासाठी नव्हे तर सेवेसाठी हे ध्येय घेऊन आज आपल्या समोर आहेत डॉक्टर योगेश कदम सर. एक डॉक्टर जो बनतोय लोकांचा नेता. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण ऐकणार आहोत त्यांच्या प्रवासाची गोष्ट, स्टेथोस्कोप पासून स्टेटक्राफ्ट पर्यंतची. तर चला सुरुवात करूया. कदम डॉक्टर, विकासाचा नवीन फॅक्टर. डॉक्टर कदम, तुम्ही एक यशस्वी होमिओपॅथिक डॉक्टर आहात, मग राजकारणात यायचं ठरवलं ते कसं आणि का? प्रथम किरण सर, मी तुमचा आभार मानतो. थँक्यू. तुम्ही मला या पॉडकास्टसाठी इन्व्हाइट केलं. थँक्यू. तसं बघितलं तर आजकाल लोक नागरिकशास्त्र याच्याकडे फक्त 25 मार्काचा सब्जेक्ट असं बनवून बघतात. खरं तर नागरिकशास्त्र हा खूप संपूर्ण, म्हणजे आजकालचा सर्वात महत्वाचा विषय नागरिकशास्त्र. पण लोकांना नागरिकशास्त्र न शिकवता समाजशास्त्र शिकावं का? कारण जर तुम्ही बघितलं की आता जर प्रॉब्लेम काय आहे हा डेफिनेशन न होता त्याचं सोल्युशन बघायला बघतात लोक. बरोबर. माझं ऑब्झर्वेशन असं आहे की पेशंट आता भरपूर येतात, ते त्यांचे प्रॉब्लेम सांगतात, पण त्यांना फास्ट सोल्युशन हवंय. करेक्ट. आणि हे फास्ट सोल्युशनच्या नादात ते जमेल ते करतात. म्हणजे आता समजा तुम्हाला जर प्रॉब्लेम आहे, तो जो प्रॉब्लेम मुळापासून नाही गेला तर तो नंतर तो वाढेल, नंतर त्याच्या काही प्रॉब्लेम होतील. हे सगळं माझ्या प्रॅक्टिसमधून मला कळलं. ह्याच प्रॅक्टिसचं मी ऍप्लिकेशन राजकारणात करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे मी रुग्ण जेव्हा चेक करतो तेव्हा मला लक्षात आलं हा प्रॉब्लेम फक्त शरीराचा नाही, हा पूर्ण समाजाचा प्रॉब्लेम आहे. म्हणून समाजाचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर त्या समाजाच्या मध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला सिस्टीम चेंज करायची असेल तर सिस्टीमचा भाग बनावा लागेल. या उद्देशाने मी राजकारणात प्रवेश केलेला आहे. अच्छा, म्हणजे तुम्हाला सिस्टीमच अकार्यक्षम वाटली? हो, कारण लोकांना त्यांच्या स्वतःचे अधिकार, लोकांना त्यांच्या जाणीवा काहीच राहिल्या नाहीयेत. त्यांना माहीतच नाहीये की आपल्यासाठी कोणते हक्क आहेत, आपल्यासाठी कोणते अधिकार आहेत. ते लोक बाकीचे काही सांगतील त्याच्यानुसार ते फॉलो करतात. बघितलं तर अधिकार वर्ग तर त्यांना ते आपल्या स्वतःच्या मस्तीत धुंद आहेत. म्हणून हे जर सगळं बदलायचं असेल तर लोकांना तुम्ही जनजागृती करणं गरजेचं आहे, आणि ह्या जनजागृती करण्याच्या उद्देशाने मी इथं आलेलो. अच्छा, पुण्यात तुम्हाला कुठल्या समस्या सर्वाधिक खटकतात? पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यात तशा बऱ्याच समस्या आहेत, पण आता हळूहळू पुणे स्मार्ट सिटीकडे हे करतंय. मेट्रो आली, रस्ते आहेत पण त्याचं पूर्व नियोजन नाही, शाळा आहेत पण त्या दर्जेदार नाहीत. हे हॉस्पिटल आहेत, क्लिनिक आहेत, बरेच शासनाने बऱ्याच योजना चालवल्यात, पण त्या चालवण्यासाठी स्किल्ड मनुष्यबळ नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे की हे चालवण्यासाठी चांगले डॉक्टर लागतात, चांगले मनुष्यबळ लागतात, पण सगळेजण मूग गिळून गप्प आहेत. बरोबर. मला हे चेंज करायचंय, कारण हे चेंज केल्याशिवाय पुढचं काही सुधारणा होणे शक्य नाही. मोफत आरोग्य शिबिर घेण्यामागे काय प्रेरणा आहे? कारण आरोग्य हा मूलभूत हक्क आहे, ती काय लक्झरी नाहीये. एखाद्या सामान्य घरात जर आजारी पडला तर त्याच्याबरोबर त्याच्या कुटुंबाची काय वाताहत होते हे सगळं मला माहिती आहे. मी पण एका सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. त्याच्यामुळे त्या आजाराची तर त्याला भीती असतेच, बरोबर. त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर ते भरमसाठ जे बिल येतं, त्या बिलाची त्याची जी धास्ती आहे ती धास्ती त्याला सर्वात जास्त हे करते. त्यामुळे जोपर्यंत एखादा सर्वसामान्य माणूस हॉस्पिटलमध्ये जाताना आणि येताना हसतमुख येत नाही, तोपर्यंत मी हा लढा चालू ठेवणार आहे.
तुमचा वैद्यकीय अनुभव तो तुम्हाला राजकीय निर्णय घेताना कसा उपयोगी पडतो? डॉक्टर हा सामाजिक क्षेत्रात काम करतो, त्याच्यामुळे त्याला त्याच्या पेशंटच्या भोवतालची परिस्थिती, त्याचं वातावरण हे सगळं माहीत असतं आणि हा त्याचा आरसा आहे. म्हणजे तो चेक करताना त्याच्या आरशाकडे बघतो की हा पेशंट म्हणतोय त्याच्या मागची त्याची परिस्थिती काय, भौगोलिक परिस्थिती, आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थिती, या सगळ्याचा अभ्यास हा डॉक्टर म्हणून करावाच लागतो. आणि हा अभ्यास असल्यामुळेच मी असा विचार केला, हा अभ्यास आहेच, आणखी खोलावर गेला तर सामाजिक अभ्यास करता येईल. आणि हा सामाजिक अभ्यास केल्यामुळे तो जो प्रश्न कुठं आहे आणि त्याचं उत्तर काय याचं मूळ शोधता येईल. म्हणजे सत्तेपेक्षा सेवा महत्वाची. नक्कीच, कारण सत्ता हे साधन आहे, सेवा हे ध्येय आहे. आणि मी ध्येय, माझ्या सेवासाठी मी ध्येयनिष्ठ आहे. महिला सक्षमीकरणासाठी तुम्ही नेमकं काय करता? महिला सक्षमीकरण हा तसा सर बराच मोठा खूप प्रोजेक्ट आहे, पण महिला सक्षमीकरणासाठी आपल्याला साधा करता येईल की त्यांना स्वार्थार्जन करण्यासाठी काय काय उपाय करता येतील. त्यांना एखादी छोटा उद्योग धंद्यासाठी मदत करणे किंवा त्यांना घरगुती काहीतरी वस्तू आणून देणे, जसं पापड लोणची बनवणे किंवा परफ्यूम बनवणे किंवा एखादा केक पेस्ट्री याचे उद्योग हे करणे, याच्यासाठी लोकांनी मदत केली पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतो सर, प्रत्येक महिलेमध्ये एक यशस्वी उद्योजकता लपलेली असते, तिला फक्त एका चांगल्या सपोर्टची गरज असते. पण बऱ्याच वेळेला घरातून सपोर्ट केला जात नाही. तो सपोर्ट मिळावा याच्यासाठी तिने आपल्या ह्याच्यात जर ती स्वार्थार्जन करत असणारी महिला असेल आणि ती जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर समाजाचे निम्म्याहून अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. याच्यासाठी तुम्ही काही योजना आखली आहे? आम्ही प्रत्येक म्हणजे मी माझ्या वार्डासाठी तर महिला सक्षमीकरणासाठी रोजगार मेळावे घेतोय, नंतर सखी मंच चालवतोय, आरोग्य शिबिर चालवतोय, त्यांना वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी करून घेतोय. वाव. डॉक्टर भाग्यश्री कदम यांचं काय योगदान आहे? माझ्या कार्याची मुख्य प्रेरणा त्या आहेत. कारण नुसती उठाठेव म्हणून समाजकारण करण्यापेक्षा आपलं एक सामाजिक दायित्व हे आम्ही दोघ जण जाणतो. आम्हाला समाजाने भरभरून दिलं, आम्हाला आता वेळ आहे की आम्ही त्याची परतफेड करावी याची आम्हाला जाणीव आहे. त्या जाणीवेतूनच आम्ही दोघं मिळून काम करतोय. महिलांचे सगळे जे काही असतील, महिलांसाठी जे मेळावे घेणे, महिलांसाठी सखी मंच चालवणे, हे सगळं काम भाग्यश्री पाहते. अच्छा, सखी मंच जो आहे तो फक्त पुण्यात होतो की तो पूर्ण महाराष्ट्रातून तो पूर्ण सगळ्या? आता आमच्या महाराष्ट्रभर आहेत. सखी मंचाचे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात त्यांचे ग्रुप आहेत. आपण तो पुण्यातल्या ग्रुपशी अटॅच आहे आणि भाग्यश्री त्या सगळ्या पुण्याच्या ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अच्छा, व्हेरी नाईस. सखी मंच हा किती वर्षापासून आहे सर? मागच्या 5 वर्षापासून सखी मंच यशस्वीपणे चालतोय. आपल्याकडे 2000 पेक्षा जास्त महिला आहेत. क्या बात आहे. बरं, साधारण सखी मंच काय काय संकल्पना राबवतो? सखी मंच आरोग्याच्या योजना सांगते. कारण जर त्या स्त्रीला माहित असेल की घरी आपल्यासाठी कोणत्या योजना आहेत आरोग्यासाठी, नंतर ती जर सक्षम असेल तर ती बाकीच्यांना खूप लोकांना गायडन्स करू शकते. तसेच मग तिला स्वार्थार्जनासाठी काय काय तिला घरगुती काही खूप लोकांना असं असतं की दे आर एज्युकेटेड, त्यांना वेळ नाही मिळत मुलांबाळांपासून, तर त्यांना त्यांच्या वेळेनुसार काही करता येईल का याचं पण मार्गदर्शन आपण करतो. बऱ्याच वेळेला स्त्रियांना घरात बसून बोर होतोय, तर सखी मंच असं काही वर्षातून 1-2 प्रोग्राम असे राबवतो का? एंटरटेनमेंट प्रोग्राम, जसं की आदेश बांदेकरांचा. आपण एंटरटेन करण्यापेक्षा त्यांचं जनजागृती कशी होईल त्याच्याकडे, कारण एंटरटेनमेंटसाठी तर खूप मीडिया आहे, सोशल मीडिया आहे, हे आहे, पण त्यांना त्या एंटरटेन मधून त्यांना काहीतरी दोन पैसे मिळतील, त्यांचं काहीतरी हे होतील, याचा उद्देश करून आपण कार्यक्रम करतो. आपण जे काही मेळावे घेतोय, फन मेळावे, त्यातून त्यांनी उद्योग लावलेले त्याच फन मेळावे, म्हणजे ते जर काही घरगुती हे करत असतील, उद्योग करत असतील, त्यांना आपण प्रथम तिथं हे देतो, प्राधान्य देतो. काही लोक म्हणतात अनुभव नाही, घराणेशाही नाही, तर काय उत्तर द्याल? घराणेशाही असणे आणि तुम्ही नेतृत्व करणे ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. घराणेशाही असून सुद्धा नेतृत्व करता येत नाही, कारण विचाराचा वारसा लागतो. अच्छा. आणि हा विचाराचा वारसा घेऊन मी चालतोय. माझ्याकडे मी स्वतःहून छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात, नंतर आगरकर असू द्यात, टिळक असू द्यात, आत्ताचे बाबा आमटे असू द्यात किंवा अब्दुल कलाम असू द्यात, या सगळ्यांचा वारसा कसा होईल, त्याचा पाईक कसा होईल याचे मी लक्ष देऊन काम करतो. त्यामुळे वारसा असला तरी नेतृत्व येत नाही, त्याच्यासाठी कृती असावी लागते आणि हे कृतीतून कळतं. ओके. 2035 मध्ये तुमचं पुणे कसं असेल? 2035 मध्ये पुढच्या 10 वर्षासाठी एक विजन घेऊन आलेलो आहे मी. आता डाटा प्रोसेसिंग
आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर. या क्षेत्रात खूप मोठी प्रगती झालेली आहे. आपण त्याच्यात मागे राहू नये याची आत्तापासूनच काळजी घेतली पाहिजे. म्हणून यापुढे मी माझ्यापुरती तरी म्हणजे मी माझ्या भागापुरती मी माझ्या विभागापुरती तरी AI ड्रिव्हन हॉस्पिटल चालवायचा प्रयत्न करतो. त्याच्याने त्या आणि तो AI हा ट्रॅफिक संकल्पनेला आधारित असेल. म्हणजे माझा भाग हा पूर्णपणे ऍक्सिडेंट झोन फ्री पाहिजे. नंतर मला जे स्टार्टअप आहेत महिलांसाठीचे युवकांसाठीचे त्या स्टार्टअपला पण बळ मिळेल किंवा आणखी काही जे नवीन मी उद्योगधंदे करणार आहे त्याची संकल्पपूर्ती करताना मी पूर्ण आधुनिक युगात ज्या ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सर्व करणार. माझं पुणे हे सक्षम पुणे असावं, ते आरोग्यदायी पुणे असावं आणि ते सशक्त पुणे असावं. म्हणजे उद्या नुसतं स्मार्ट सिटी नसावी तर स्मार्ट गल्ली पण असावी. क्या बात आहे. आणि हे करण्यासाठी मी तशी योजना पण केलेली आहे. त्या योजना हळूहळू आम्ही हे करत असतो. कारण उद्या तुम्हाला स्वतःहून अभिमान वाटला पाहिजे की मी पुण्यात राहतो. उद्या तुम्हाला ते पुणे म्हणताना तुमचा अभिमानाने भरला गेला पाहिजे. कदम डॉक्टर ही एक चळवळ आहे की ब्रँड? तसं कदम डॉक्टर ही एक चळवळ आहे. कारण आम्ही काही सत्तेसाठी नाही आलो, कुठल्या खुर्चीसाठी नाही आलो. आम्ही आलोय आमचा एक विजन घेऊन. हा विजन कंप्लीट करण्याची आम्ही स्वतःहून शपथ घेतली आहे. आमचा जरी प्रोजेक्ट लॉंग टर्म असला तरी तो पूर्ण जनतेसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठीचा असणार आहे. त्याच्यामुळे आम्ही शपथ घेतली आरोग्याची, आम्ही शपथ घेतली एक चांगल्या सामाजिक राजकारणाची. त्याच्यामुळे हे करताना ही चळवळ म्हणून आम्ही बरेच लोकांना इन्व्हॉल्व्ह केले. त्यात सगळ्या समाजातल्या प्रत्येक घटकाला इन्व्हॉल्व्ह केलेलं आहे. आता हे तुम्ही प्रवेश करणार आहात तिकडे, पण ते तुमचा जो पेशा आहे डॉक्टरकीचा, होमिओपॅथीचा, तर हे तुम्ही दोन्ही कसं मॅनेज करणार? आता काय झालंय की डॉक्टर असताना जो समाजाचा आरसा आहे तो माहिती आहे आणि समाजाचा लॅक्युना कुठं आहे हे माहीत पडलं की तेवढंच फक्त करतं. आणि डॉक्टर म्हटलं की त्याला डॉक्टर हा एका कुटुंबाचा डॉक्टर असतो. तो एका फॅमिली फिजिशियनच्या कन्सेप्टनुसार करतो. आणि मी स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर असल्यामुळे मला फॅमिली फिजिशियन म्हणायला आवडतं. कारण मला त्या पर्सन, त्याच्या आई वडील भाऊ बहीण त्यांच्या जो सामाजिक जो सेटअप आहे याची पूर्ण माहीत असते. आणि त्याचा प्रॉब्लेम नक्की कुठे हे सॉल्व्ह करताना जसा मी प्रयत्न करतो तसा सामाजिक प्रयत्न पण करू शकतो. कारण शेवटी हाच मनुष्य त्या समाजाचा एक घटक आहे. सखी मंच तुम्ही आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर तुम्ही सांभाळता, भाग्यश्रीताई सांभाळता, तर सुरुवातीला तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणींचा सामना करायला लागला? प्रथम की लोकांना जो तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर की डॉक्टर तर हे फक्त डॉक्टरशीच रिलेटेड काम करतील. हो, आम्ही सुरुवातच पहिल्यांदा आमचा वैद्यकीय पेशा असल्यामुळे आम्ही वैद्यकीय पेशानुसार पहिल्यांदा गेलो. त्यांना फ्रीमध्ये ट्रीटमेंट देणे. आम्ही स्वतः चॅरिटेबल क्लिनिक चालतो, तिथं आपण सगळ्या ज्या काही हेल्थ प्रॉब्लेम आहेत त्यामध्ये फ्री ट्रीटमेंट देतो. आणि मग हळूहळू त्याचे मग आपण गव्हर्नमेंट काय काय योजना आहेत त्या योजना कशा बसवता येईल, त्यांना एखाद्या हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर त्यांचं बिल कसं माफ करता येईल, त्यांना त्यांचे हक्क सांगून की तुम्हाला याचा गव्हर्नमेंटने ह्या योजना केलेल्या आहेत त्या योजना लक्षात ठेवा. तुम्हाला विधवा योजना आहे, तुम्हाला श्रावणबाळ योजना आहे, तुम्हाला संजय गांधी योजना आहे. ह्या योजना करता करता मग आमचा लोकांचा सहभाग वाढत गेला. आणि या सहभागातूनच सखी मंच हा प्लॅटफॉर्म होताच, पण मग त्याला कनेक्ट होऊन आम्ही आणखी त्याच्यामध्ये जास्त काम करू शकलो. व्हेरी नाईस. सर, ही सिस्टीम चेंज करण्यासाठी काय साधारण तुम्ही विचार केलाय की कशा पद्धतीने ही सिस्टीम चेंज केली पाहिजे? सर, तुम्ही बघितलं तर सर्वात जास्त जिव्हाळ्याचा प्रश्न लोकांचा आरोग्याचे. आणि आरोग्य असताना काय बाकी गोष्टी थोड्याशा XYZ, पाणी नाही आलं, योग्य वेळी लाईट गेली किंवा बाकीच्या समस्या, त्याकडे थोडा दिवस इग्नोर करू शकतो. हेल्थकडे इग्नोर करणं मुश्किल होतं. कारण आजकाल बघितलं तुम्ही तर खूप भरमसाठ बिलं येतात. का? कारण त्याची वैद्यकीय सेवा महाग होत चालली आहे. आणि त्यामुळे लोकांना हेच नाही माहिती. ह्याचं एक सिंपल सोल्युशन आहे, सगळ्यांना इन्शुरन्स पॉलिसी कंपल्सरी करा. का? LIC सारखी तुम्ही बघितलं तर भारतातली सर्वात मोठी कंपनी. तुम्ही जर त्यांना सांगितलं की LIC तुम्हाला काढावी लागेल सगळ्यांना, जसं तुम्ही टॅक्स घेता तसं त्यांना इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला लावा. त्याच्याने काय होईल की लोक LIC म्हटलं की डोळे मिटून पॉलिसी घेतील 100%. त्याच्याने हजारो कोटीची जी पैसे आहेत ते गव्हर्नमेंटला ऑलरेडी ऍडव्हान्स मध्ये भेटतील. त्यातून फ्री ट्रीटमेंट द्या ना. कशाला पाहिजे त्या योजना? त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना सांगणे की बिल कमी करा, ह्या करा, त्या करा. योजना काढत गेल्या लोकांना त्याच्या योजनाचा हार्डली 10 ते 15% फायदा होतो. पण जर तुम्ही ही पॉलिसी खोलली तर सर्वसामान्य माणसापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना या योजनेचा फायदा होईल आणि फ्री ट्रीटमेंट सगळ्यांना मिळेल.
म्हणून मी तुमच्यातर्फे सामान्य जनतेला आणि लोकांना आणि राजकर्त्यांना आणि गव्हर्नमेंटला हे आव्हान करू इच्छितो की या गोष्टीचा तुम्ही जरूर विचार करा, कारण सर्वसामान्य लोकांची हीच इच्छा आहे की आम्हाला तुम्ही जर मार्गदर्शन केलं, कारण ते तज्ज्ञ मंडळी आहेत, हे सगळं जुळून येऊ शकतं, फक्त त्याची एक तुमची स्वतःची इच्छा असावी आणि थोडं लोकांचा सहभाग असावा, तर ही योजना 100% सक्सेसफुल होईल. बरोबर, खूपच छान विचार आहेत तुमचे. यस कदम सर, झोपडपट्ट्यांच्या अडचणी साधारण आता खूप साऱ्या आहेत, तर त्यांच्या निवारण तुम्ही कशा पद्धतीने काय विचार केलाय त्याचा? मुळातच झोपडपट्टी होऊ नये याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. मूलभूत नागरिकांना जे काही हक्क दिलेले आहेत ते त्यांना झोपडपट्टी ते त्यांचे गावं किंवा त्यांचं निवासस्थान सोडून का मायग्रेट करतात याचा जोपर्यंत सोल्युशन मिळत नाही तोपर्यंत झोपडपट्ट्या हा विषय तसाच राहणार आहे. पण आता झाल्यात समजा झोपडपट्ट्या, तर त्या झोपडपट्ट्यातील लोकांना किंवा त्या सर्वसामान्य नागरिकांना त्यांना त्यांचं आरोग्य किंवा त्यांना त्यांच्या आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ करा त्याचं तुम्ही जनजागृती करा, त्यांना त्याचं नॉलेज द्या. तुम्ही स्वतःहून ते करतात त्यामुळे त्यांना ही सवय लागली की हे काही करायची गरज नाहीये, हे प्रशासनाचं काम आहे. त्यांना त्यांच्या अधिकाराची त्यांच्या हक्काची जाणीव करून दिलं तर आपल्याला काहीच करायची गरज नाहीये. महिलांसाठी स्टार्टअप हबची योजना तुमच्या डोक्यात कशी आली? संघटनेसाठी काम करताना अशा बऱ्याच यशस्वी उद्योजक किंवा उद्योजिका यांच्याशी आमचा संबंध आला, तेव्हा लक्षात आलं की कोणतीही सुरुवात करताना छोट्याच गोष्टीपासून सुरुवात होणार आहे. पण मग ते लक्षात आलं की ह्या उद्योजकतेने किंवा ह्या उद्योजकांनी त्यांनी कोणकोणत्या परिस्थितीला तोंड दिलं, आणि आम्ही पण ज्यावेळी स्टार्टअप खोलणार आहे तो मार्गदर्शन हेच लोक करणार आहेत जे त्या परिस्थितीतून वर आलेले आहेत. कारण आज सोशल मीडियामुळे खूप एक्सपोजर आहे, पण योग्य मार्गदर्शन नाही. मार्गदर्शन देण्याची व्यक्ती ती सक्षम आहे का ह्याच्यानुसार आम्ही हे करणार आहे. कारण जर त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात काम करून दाखवलंय आणि त्या क्षेत्रातल्याने ती जी भरारी घेतली त्या माणसाचं किंवा त्या पर्सनचं तुम्हाला जे मार्गदर्शन मिळेल ते मार्गदर्शन तुमच्यासाठी उपयोगी पडेल, कारण ह्याच्यातूनच नवीन येणारी पिढी घडेल. साधारण महिलांसाठी स्टार्टअप्स कोणते कोणते आहेत? महिलांसाठी स्टार्टअप करताना सुरुवातीला जे आपण काही स्मॉल पार्ट करतो, म्हणजे उद्योग तुम्ही जर बघितलं तर वाहने किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर यांचे छोटे छोटे स्पेअर्स पार्ट्स असतात. बरं. किंवा आता तर कम्प्युटर किंवा तुम्ही जो चालवत आहात मोबाईल त्याचे जे स्पेअर्स पार्ट्स आहेत हे सगळे महिला त्यांच्या एक घरच्या जागी बसून किंवा एखाद्या जागी स्टार्टअपच्या जागी जाऊन ते काम करू शकतात. आणि हा खूप मोठा मिसिंग पार्ट आहे. लोकांना जर तुम्ही उद्योगधंदा त्यांच्या आवारात दिलात तर ते मायग्रेट करणार नाहीत. मग काहीच गरज नाहीये की तुम्हाला उगाचच त्यांच्या झोपडपट्ट्या सुधारण करणं किंवा तुम्ही उगाचच त्यांच्या नवीन नवीन योजना लावायची गरज नाही. तुम्ही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याची हे करा. त्यांना त्याची हिंमत द्या. त्यांना पैसे देऊ नका, त्यांना कुठल्याही योजना देऊ नका, त्यांना तुम्ही स्वबळावर तयार करा. खूप छान सांगितली माहिती तुम्ही. महिलांसाठी स्टार्टअप तर खूप वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो आपण, पण हा स्टार्टअप चालू करायला जे काही भांडवल लागणार आहे, फंड लागणार आहे, तर त्यासाठी तुम्ही त्यांना कशा पद्धतीने योजना आहेत? कारण गव्हर्नमेंट योजनेसाठी खूप फंडिंग करतं, फक्त ते फंडिंग योग्य पर्सन पर्यंत जाणं ही जी एक यंत्रणा आहे ती यंत्रणा थोडीशी सुस्त आहे. की या यंत्रणेला जागृत करणं, यंत्रणेने ते गरजवंतापर्यंत पोहोचलं पाहिजे. आता काय होतंय, गरजवंताला यंत्रणेपर्यंत जावं लागतंय. मग आम्ही अशी योजना करतोय की यंत्रणेच आपल्यापर्यंत येईल आणि त्या सक्षम व्यक्तीला ते ट्रेनिंग देईल. पहिल्यांदा ट्रेनिंग देणं आणि मग उद्योगधंदे करणं, या 2 पार्ट आहेत. ह्याच्यातच आम्ही थोडासा आता लक्ष देतोय. डॉक्टर कदम सर, सेवा आणि सत्ता यातील फरक काय? सत्ता हे एक साधन आहे, सेवा एक ध्येय आहे. अच्छा. आणि मी माझ्या ध्येयाशी का एकनिष्ठ आहे? कारण जर तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ असाल तर सशक्त समाज करण्यासाठी काय काय गरज आहे याची सगळी तुमची प्री प्लॅन, काही करायचं असेल तर त्याचा प्री प्लॅन हवा आहे तुमच्याकडे, त्याचा ब्ल्यू प्रिंट हवा आहे. त्या ब्ल्यू प्रिंटनुसार वागणे. आता ब्ल्यू प्रिंटनुसार 50-60% पण काम जर झाले तरी खूप झाले. आता ही टेक्नॉलॉजी एवढ्या भरमसाठ प्रमाणावर वाढली, सगळे अवेअर झाले, तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर याच्यात आपण कसा करू शकतो? आता AI बेस हॉस्पिटल, AI बेस, आता तुम्ही OTT प्लॅटफॉर्म जसं वापरता तसं IoT एक आहे. इंटरनेटचा OTT प्लॅटफॉर्म जसा असतो तसा IoT आहे. IoTवर तुम्ही तुमच्या घरची जशी उपकरणं चालवता तसं तुम्ही तुमच्या ट्रॅफिकचे सिग्नल चालवा. तुम्ही तुमच्या जे सार्वजनिक रुग्णालयात आहेत, सार्वजनिक प्रसाधन गृह आहेत, सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत, ते सगळं
IoT जर प्लॅटफॉर्मवर ठेवलं तर ते साफ होतंय का, त्याला मनुष्यबळ व्यवस्थित आहे का, त्याची व्यवस्थित निगा घेतली जाते का. नंतर तुमच्या कचरा व्यवस्थापनासाठी पण IoT होऊ शकतं. कचरा व्यवस्थापन आणि कचरा प्रक्रिया या 2 वेगवेगळ्या समस्या पुण्यासाठी खूप मोठ्या आहेत. ही जर प्रक्रिया तुम्ही जर मॉडर्न टेक्नॉलॉजी करून वापरली तर 0 गार्बेज पॉलिसी आपण 100% करू शकतो. अच्छा. फक्त टेक्नॉलॉजीचा वापर करताना तज्ज्ञ मंडळी घ्या, राजकारणी घ्या असं नाही म्हणत मी, तज्ज्ञ मंडळी घ्या. कारण तज्ज्ञ मंडळी हे चालू शकतात, राजकारणी मंडळी हे तुम्हाला त्याच्यात मदत करू शकतात. तज्ज्ञ मंडळी हे प्रशासन घेताना दोन्ही लोकांची गरज आहे, राजकारण्यांची पण गरज आहे आणि अधिकाऱ्यांची पण गरज आहे. ह्यांचा जो सुसंवाद आहे हा झाला पाहिजे, तरच ही जी सिस्टीम आहे ती चांगल्या प्रकारे काम करू शकते. डॉक्टर कदम सर, तुम्ही खूप छान माहिती सांगितली. महिलांसाठी तर खूप योजना आहेत, बालकांसाठी काय काय नियोजन आहे? सर, तुम्ही बघितलं तर पोषण, बालकांचा पोषण हा एक खूप मोठा आजकालचा ट्रेंडिंग टॉपिक आहे. एक तर माल न्यूट्रिशन म्हणजे तुम्ही कुपोषण आहेत एक किंवा ओव्हर न्यूट्रिशन आहेत, हे दोन्ही प्रॉब्लेम आहेत समाजात. कारण फॅड इतके डायटिंगचे फॅड चालू झालेत की गृहिणी असू दे किंवा आया असू द्या, ते त्याच्या मागे लागलेले आहेत. ते न करता पौष्टिक आहार काय आहे याची शिबिरं घ्या. कारण सशक्त बालक हाच सशक्त समाजाचा एक दुवा आहे आणि तो घडवणे गरजेचं आहे. पौष्टिक आहाराचं तुम्ही आता बोलले, तर काय साधारण आहार असायला पाहिजे दिवसभराचा? आता पौष्टिक आहार म्हटलं तर तुम्ही जे काही सीझनल फ्रूट आहेत ते द्या, किंवा आपल्या आजीनी बटव्याची जी सांगितलं होतं तुम्हाला की नाचणी द्या, नंतर तुम्ही त्यांना शेंगदाण्याचे लाडू किंवा वेगवेगळ्या ह्याचे पिठाचे लाडू द्या, चिक्की द्या. हे सर्व जो होता डाएट हा एक त्या समाज घटनेचा एक पॅटर्न होता. आता काय झालं, सोशल मीडियाच्या ओव्हर एक्सपोजरमुळं हे सगळं जाऊन पिझ्झा बर्गर ह्याचे लहान मुलं त्याच्यावर हे करतात आणि हे सगळी सवयी लॉंग टर्मसाठी खूप हानिकारक. हे झालं बालकांसाठी. पालकांसाठी काय? पालकांनी पण पहिल्यांदा जनजागृती हा एक पार्ट. हे दुसरे काय करतात हे करण्याच्या पेक्षा आपल्याला काय सोसेल आणि आपल्याला काय जमेल ह्याचा डाएट प्लॅन करावा, किंवा ह्याच्यानुसार आपली जी काही लाईफस्टाईल आहे त्याच्यानुसार आपण आपली आहार विहार ठेवावा. म्हणजे जर तुम्ही खूप अंग मेहनत आहे तर वेगळा आहार असतो. तुमचं जर खूप आता तसं बघितलं तर अंग मेहनत कमी आहे, जास्त मानसिक तणाव खूप. ह्या मानसिक तणाव घालवण्यासाठी तुम्ही आणखी काय करू शकाल? तुम्ही गाणी ऐका, स्वतःला आनंदी ठेवा. कारण शेवटी हॅप्पी माइंड असेल तरच हेल्दी बॉडी राहील. सही आहे, खूपच छान बोलले तुम्ही. हॅप्पी माइंड असेल तरच हेल्दी बॉडी. डॉक्टर कदम सर, एक तुम्ही डॉक्टर आहात, तर तुमचा राजकारणाकडे बघण्याचा उद्देश काय आहे? मी राजकारणाकडे एक समाजकारण म्हणून बघतो. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणारे जर असतील तर मग काय कोणीही नेते होऊ शकतो. बरोबर. नेत्यांनी कुठल्या क्षेत्रातून यावं हे काय हे नाहीये. कारण तुम्ही जर बघितलं तर एखादा कवी, एखादा रायटर, ते एखादा साधा रिक्षावाल्यापासून ते साध्या ट्रक ड्रायव्हर पर्यंत कोणीही राजकारणी होऊ शकतो. हो का? त्याचं विजन क्लिअर पाहिजे. विजन कशासाठी येतो याचं त्याला माहित पाहिजे. तुम्हाला महिला सबलीकरण करायचंय, महिलांसाठी काम करायचंय, तुम्हाला समाजासाठी काम करायचंय, तुम्हाला किंवा एखाद्या वंचित घटकांसाठी काम करायचं, याच्याशी फक्त तुम्ही स्वतःचं पहिल्यांदा स्वतःशी बांधील राहा, तुमच्या स्वतःच्या विचाराशी बांधील राहा, तर मग तुम्ही काय कोणीही नेता होऊ शकतो. कोणी फक्त योग्य मार्गदर्शन करा. कुणाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा स्वतःचं एक हे करा, म्हणजे स्वतःची एक लिगसी तयार करा. कारण आता मी माझं स्वतःचं उदाहरण देतो. मी कुणाच्या सावली मागे वाढलेलं नाहीये. मी एक स्वतः विचार खूप सारे पुस्तकं वाचून, विचारवंतांना भेटून जाणून त्यांचे काय विचार आहेत समाजाबद्दल हे जाणून घेतलं अगोदर, आणि मग मी माझी स्वतःची विचार क्षमता तशा तयार केली. आणि हे करत असताना मला लक्षात आलं की आपली एक सामाजिक दायित्व आहे. त्या दायित्वानुसार आपण जसं समाजाच्या रुग्णांना नीट करतो तसं समाजाप्रती आपल्याला थोडंसं आणखी पुढे जाऊन समाजासाठी जर काम करायचं असेल तर याच्यात उतरावं लागेल. आणि समाजात जर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काम करायचं असेल तर राजकारणासारखा मोठा क्षेत्र नाही. कारण ह्या क्षेत्रात सगळे टाईपचे लोक आहेत, चांगले आहेत, वाईट आहे. तुम्ही चांगलं घ्या आणि पुढे व्हा.
बरोबर. मग तुम्हाला रोखू शकणार असं काही नाहीये. फक्त तुम्ही जे काही कराल ते 100% करा आणि स्वतःच्या विचारांपासून दुरापास्त होऊ नका. हे करत असताना आता जसं तुमची पार्श्वभूमी जर बघितली तर तुमच्या आजोबा किंवा पणजोबा किंवा खापर पणजोबा हे कधी राजकारणात होते का? नाही, हे नव्हते. मी एका सामान्य कुटुंबात जन्मलोय, पण एक विचाराचा वारसा खूप आहे की सामान्य कुटुंबात असणाऱ्या अडचणी काय आहेत ते माहीत असणं गरजेचं आहे. तुम्ही जर एखादं गोल्डन स्पून करून जन्मले तर तुम्हाला काहीच लक्षात येणार नाही की सर्वसामान्यांच्या काय समस्या आहेत. त्यांना दरवेळी त्यांना सांडपाण्याची व्यवस्था करायची गरज नाहीये, दरवेळा त्यांना आरोग्याची गरज नाहीये. त्यांना एक हवा, एक सहारा, त्यांना एक हवी सहानुभूती. ती सहानुभूती देण्याचं पण काम केलं पाहिजे. समाज हा एक वेगवेगळ्या घटकांपासून बनलेला आहे. तो एक विशिष्ट व्यक्तीपासून बनलेला नाहीये. हा व्यक्तीचा समूह म्हणजे समाज आहे आणि हे समाजकारण आणि राजकारण हे एकमेकाशी जेल झालं पाहिजे. तुम्ही जर आता बघितलं तर महाराष्ट्रामध्ये एवढं राजकारणाचा जी काही प्रगती व्हायला पाहिजे, विकास व्हायला पाहिजे, तेवढ्या झपाट्याने होत नाहीये. आणि अशा याच्यात तुम्ही एंट्री करताय तर तुम्ही कशा पद्धतीने तिथे तो विकासाला बघता किंवा विकास करणार आहात? असं आता राजकारण हे कोणत्या वळणावर आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण असं म्हणून आपल्याला माघार घेता येणार नाही. कारण जर एखादी सिस्टीम तुम्हाला बदलायची असेल तर बाहेरून काय कोणी शिव्या देऊ शकतो, कोणी बोलू शकतो, पण मग काठावर बसून बोलणारे खूप लोक असतात. बरोबर. जर तुम्हाला सिस्टीम चेंज करायचं तर आत या, घुसा, सिस्टीमचा एक पार्ट व्हा, तरच तुम्हाला लक्षात येईल ना की त्याच्या काय नक्की समस्या आहेत, हे लोक का करत नाहीयेत आणि ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे करण्यासाठी तुम्हाला आत यावं लागेल. म्हणून मी आत आलो. साधारण हा कुठपर्यंत बघताय तुम्ही? हा जो प्रवास आता तुम्ही सुरू केलाय तर याला कुठपर्यंत बघताय तुम्ही? कुठपर्यंत हे? सर, हे मी लॉंग टर्म विजन घेऊन आलेलो आहे. सत्ता नकोय, कुठली खुर्ची नकोय, काही नकोय. समाजकारण करत राहायचं आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल. आणि हे करताना सर्वसमाविष्ट, सर्व धर्म समभाव हे पाळलं नेहमी जाईल. कारण डॉक्टर आहे आणि मी एक समाजाचा एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. मी समाजाकडे माझा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो खूप नोबेल आहे. त्याच्या ह्याला काही लागू नये काळीमा, याची मी पूर्ण दक्षता घेईन. म्हणजे एक सामाजिक नेता म्हणून तुम्हाला काम करायचं? सामाजिक नेता आणि जो निष्कलंकित नेता किंवा सुशिक्षित नेता, ही कन्सेप्ट मला करायची. तुमचं शिक्षण, मी असं नाही म्हणत की तुम्ही अर्धवट शिक्षित आहात किंवा हे आहेत, पण शिक्षण आणि कॉमन सेन्स याचा दोन्हीचा वेगवेगळा पॅटर्न आहे. शिकला म्हणून तो खूप हुशार असतो असं काही नाहीये, पण जर तुम्ही कॉमन सेन्स, सतसत विवेक बुद्धीने जर वापर करत असाल तर तुम्ही पण सक्सेसफुल होऊ शकाल. जसं तुम्ही आता सुरुवात केली ह्या कार्याला आणि पहिल्या नागरिकाची तुम्ही समस्या सोडवली, तर त्या नागरिकाच्या चेहऱ्यावर काय भाव होते, प्रतिक्रिया काय होती? आता सर, मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एक 20 वर्षाचा मुलगा माझ्याकडे आला. तर मला वाटलं की नेहमीप्रमाणे त्याला आपल्याकडून कुठल्या तरी हेल्थ प्रॉब्लेमसाठी ट्रीटमेंट हवी. मी ती ट्रीटमेंट दिली. त्याला विचारलं की तुला हे प्रॉब्लेम आहे का, हे आहेत का हे, तर त्याने सांगितलं नाही सर, मी ना वेगळ्याच प्रॉब्लेमसाठी आले. मग त्याने त्याचा जेव्हा शर्ट त्याने खोलला तेव्हा मी थोडा सुन्न झालो. त्याचा डावा हात नव्हता, निकामी होता. मग त्यांना मी थोडा वेळ शांत राहिलो. मग मी त्याला म्हटलं, मग तू माझ्याकडून काय अपेक्षा आहे? सर, माझा हात मिळू शकतो का? तर हे 2 शब्द ऐकून मग मी डॉक्टर आहे, ह्या क्षेत्रात रुग्णचं ॲक्सिडेंटमध्ये हात जातात, हे जातात, हे सगळं माहिती आहे, पण मग हे कसं काय झालं ह्याची मी त्याची कहाणी ऐकली. तेव्हा मला लक्षात आलं की असे खूप लोक आहेत. कारण तो 6 वर्षाचा असताना त्याचं ॲक्सिडेंट झालं. त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याचा हात त्याला गमवावा लागला. आता हा गमवत असताना तो हात गमवल्यामुळे त्याला ट्रीटमेंट दिली. त्याचा खांद्यापासून त्याचा काढावा लागला. तिथून त्याची खरं संघर्ष चालू झाला. का? कारण आता समाजाचे टोनपे, समाजाकडून मिळणारे टोमणे, नंतर ती नजर, हे सगळं त्या लहान बालकाला माहीत नव्हती. जसजसा तो मोठा व्हायला लागला त्याला कळू लागलं की आपल्यात काहीतरी अपंगत्व आहे, आपल्यात काहीतरी कमी आहे. त्याच्याने त्याचं सामाजिक, त्याचं शैक्षणिक वर्षाचं नुकसान व्हायला लागलं. आणि मग त्यांनी डॉक्टरांचे खूप सल्ले घेतले. खूप समाज सेवाभावी संस्थेला मिळाला की आणखी काय करता येईल का. त्यांनी सांगितलं की आता तुझा हात ह्या वयात तर करू शकत नाही, तुला थांबावं लागेल.
कारण ग्रोथ त्यांच्या डॉक्टरी वैद्यकीय ज्ञानानुसार तुमच्या बोनची जोपर्यंत ग्रोथ होत नाही तोपर्यंत तुम्ही दुसरा हात लावू शकत नाही. 14 वर्षाचा तो झाला. तिथून त्यांनी 6 ते 7 वर्ष काढले, कशी तरी संघर्ष करून काढले. पण आता काय त्याला, कारण आता तो आता तरुण झाला होता आणि त्याला आता शिक्षण करून जॉब करायचा होता. हे करत असताना ज्या अडचणी होतात त्याच्यासाठी त्याला काही करता येईल का याची चौकशी करता करता तो माझ्या वैद्यकीय मदत कक्षापर्यंत पोहोचला. अच्छा. तर मी त्याला विचारलं की मी तुला काही आर्थिक मदत करू का? तर त्याचं म्हणणं एवढंच आहे, सर मला हात द्या. तर मी म्हटलं आता कृत्रिम हात लावणे आणि याचं मला ज्ञान आहे पण डायरेक्ट माझा त्याच्याशी अनुभव नाही आहे. मग मी त्याला म्हटलं मी करतो, काही करता येईल का करतो. तिथून मग मला लक्षात आलं की समाजात ह्या अपंगत्वाबद्दलची माहिती कितपत आहे. खूप लोकांना भेटलो, खूप सामाजिक संस्थांना, पण ते काय की हेलपाटे खूप मारावे लागतात. नंतर त्यांच्याशी जो कम्युनिकेशन गॅप आहे तो खूप आहे, कारण त्यांना योग्य व्यक्ती कोण आहेत इथपर्यंत पोहोचणं त्यांना पण मुश्किल झालं. तर मग मी त्याच्याबरोबर स्वतः 2-3 वेळा गेलो. नंतर मध्ये 6 महिने गेले त्याला मदत करता करता. मला 6 महिने गेले. माझा पण स्वतःचा कॉन्फिडन्स गेला होता की याला आपण हो तर म्हटलंय पण आता पुढे काय. तर मग 6 महिन्यानंतर मागच्या 2 एप्रिलला त्याला आपण एका सामाजिक संस्थेतर्फे हात मिळवून दिला. आणि मग त्या सामाजिक संस्थेने त्याचं 15 दिवस त्याचं ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगने आत्ता तो सर तुम्ही बघितलं तर तुम्ही माझ्या सोशल प्रोफाईलवर ते बघाल की तो इतका हसतोय, त्याची रोजची कामं होत आहेत. तो रोज वजन उचलण्यापासून दार ढकलणे त्याचं जीवन सुसह्य झाले. म्हणजे एखाद्याला काय गरज आहे ते मिळवून देणं आणि हीच मोठी अचिव्हमेंट आहे. वाव. म्हणजे मी डॉक्टर झालेल्याचं सर्वात समाधान दिवस म्हणजे त्या मुलाला त्याचा एक कृत्रिम हात मिळवून दिले. एवढंच नाही, मी त्याला आता पुढचं पण आश्वासन दिलंय की मी त्याला रोबोटिक हात करून देणार आहे. त्याचं जीवन इतर सामान्य नागरिकांसारखं व्हावं याच्यासाठी मी त्याला पूर्ण प्रयत्न करणार आहे. डॉक्टर कदम, स्टेथोस्कोपमधून स्टेटक्राफ्टकडे म्हणजे काय? चांगला प्रश्न विचारला सर. थँक्यू. की डॉक्टर म्हणून तो डॉक्टरची इमेज आहे की एक व्यक्ती ज्याच्याकडे स्टेथोस्कोप आहे आणि तो सगळ्यांना चेक करतोय. पण आता ही इमेज बदलताना काय करता येईल याचा मी विचार करतोय. म्हणजे एखादा नेता जसा जोपर्यंत तो ग्राउंड लेवलवर काम करत नाही तोपर्यंत त्याला नक्की प्रॉब्लेम काय आणि त्याचं सोल्युशन काय हे कळणार नाही. तसंच जर तो डॉक्टर त्या मुळापासून त्या आजारापर्यंत जात नाही तोपर्यंत तो आजार नष्ट होणार नाही. म्हणून ही मी संकल्पना राजकारणात किंवा समाजकारणात राबवणार आहे. म्हणजे प्रॉब्लेम जोपर्यंत डिफाईन होत नाही तोपर्यंत सोल्युशन द्यायचं नाही. आणि जर प्रॉब्लेम डिफाईन होताना तो लॉंग टर्मसाठी विचार केला जाईल. म्हणजे व्हिजन नेहमी लॉंग टर्म ठेवलं जातील. फास्ट फूड किंवा फास्ट जे काही असेल ते अवॉइड करून लॉंग टर्म आणि कायमस्वरूपी याच्याकडे लक्ष दिलं जाईल. मत म्हणजे एक बटन नाही, ती एक शपथ आहे. शपथ आरोग्याची, शपथ सुरक्षिततेची, शपथ प्रामाणिक नेतृत्वाची. आणि ही शपथ पूर्ण करण्यासाठी एकच नाव, कदम डॉक्टर, विकासाचा नवीन फॅक्टर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त तुमच्या लोकांपर्यंत पोहोचवा, मित्रांपर्यंत पोहोचवा, नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. आणि भेटूया पुढच्या एक नवीन विषयासह नवीन पॉडकास्टमध्ये. थँक्यू व्हेरी मच. स्वस्थ रहा, मस्त रहा, आपल्या आरोग्याची काळजी घ्या.